श्री स्वामी समर्थ. बुद्धीची देवता सरस्वती शिक्षण, करिअर आणि आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी वसंत पंचमीला काही खास उपाय जर आपण केले तर त्याचा विशेष असा लाभ हा होत असतो. 23 जानेवारीला शुक्रवारी वसंत पंचमी असल्याने माता सरस्वतीची पूजा तसेच आराधना करण्याचा विशेष असा हा दिवस आहे. मुलांनी या दिवशी आपल्या शालेय साहित्याची पूजा करावी. तसेच केशर चंदनयुक्त तिलक हा त्यांनी आपल्या कपाळावर लावावा. तसेच जे लहान मुलं आहेत ज्यांची अक्षर ओळख करायची आहे अशा लहान मुलांना या दिवसापासून अक्षर ओळख करून द्यावी. वही किंवा बोर्डवर त्यांना अक्षर अंक हे शिकवावे. या दिवसापासून त्याची सुरुवात करावी. लहान मुलांच्या जिभेवर एम हा सरस्वतीचा बीजमंत्र मदाने लिहावा, म्हणजेच त्यांची बुद्धी तल्लख होते. आपल्या घरात जे काही वाद्य किंवा संगीताचे जे काही साधनं असतील त्याची विधिवत आपण पूजा करावी. तसेच नोकरी व्यवसायातील प्रगतीसाठी देवी मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तूंचे हे दान करावे. तसेच अनाथाश्रमामध्ये आपण वह्या, पेन्सिल, पेन इत्यादी शालेय वस्तू किंवा गोष्टीची पुस्तके या दिवशी आपण दान करावं. या दिवसाला श्री पंचमी असेही म्हटले जाते. ज्याच्यावर सरस्वती प्रसन्न आहे त्यावर लक्ष्मी आपोआपच प्रसन्न असते असं म्हटलं जातं. म्हणून सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी या दिवसाच्या विशेष अशा ह्या उपासना करा. तसेच आपल्या नवीन कार्याची सुरुवात म्हणजे कुठलंही काम जर तुम्ही सुरू करणार असाल तर नवीन कार्याची सुरुवात या दिवसापासून जर केली तर अतिशय शुभ फल हे आपल्याला मिळत असतात. शक्य आहे तेवढे पांढऱ्या वस्तू दान करा, शैक्षणिक वस्तू दान करा. त्याचबरोबर ओम ऐं सरस्वत्यै नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. आणि कुठल्याही देवी मंदिरामध्ये किंवा शक्य असेल तर सरस्वती मंदिरामध्ये दर्शनाला नक्की जा आणि फायदा करून घ्या. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.